तर आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल होत आहे। या पालखीच्या स्वागतासाठी शिवप्रतिष्ठानचे धारकरी जमले आहे। संभाजी भिडेही यात सहभागी झालेत। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, पर्यंत अगदी बरोबर आहे। खरं तर आज जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुणे शहरामध्ये दाखल होत आहेत। मात्र दरवर्षी संचेती चौकामध्ये शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जे आहेत पालखीचं स्वागत करतात। सांगली जिल्हा त्याचबरोबर महाराष्ट्रामधून शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जे आहेत ते पुणे शहरामध्ये दाखल झालेले आहेत। स्वतः संभाजी भिडे गुरुजी जे आहेत ते पालखीमध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळतात। काय सुरुवातीला ज्यावेळेस धारकरी डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आता जंगली महाराज रस्त्यावरून पुढे संचेतीच्या दिशेने रवाना होतात। कारण संचेती चौकामध्ये या दोन्ही पालख्यांचं स्वागत जे आहे ते केलं जातं। आपण पाहतोय की शिवप्रतिष्ठानच्या वेशभूषेमध्ये हे सगळे धारकरी आज पुणे शहरामध्ये जमलेले आहेत। स्वतः संभाजी भिडे गुरुजी जे आहेत ते या पालखीचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र मोठी गर्दी जी आहे ती या शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते। हजारोंच्या संख्येने हे धारकरी आज पुणे शहरामध्ये दाखल झालेले आहेत। संपूर्ण वारकरी जे आहेत ते आज पुणे शहरामध्ये दाखल होत आहेत। कारण दोन्ही पालख्यांचा मुक्काम 2 दिवस पुणे शहरामध्ये असणार आहे। जगद्गुरू तुकाराम महाराज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या 2 दिवस पुणे शहरामध्ये मुक्काम करतात आणि त्यानंतर पुढच्या दिशेने प्रस्थान ठेवतात। मात्र आपण पाहतोय की पालख्यांचं स्वागत करण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जे आहेत हजारोंच्या संख्येने पुणे शहरामध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात। अगदीच प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।